पतितः तम किम भूमी. अगं तुझं म्हातारे हे वाकून, अगं म्हातार बाळे हे वाकून तू चालली आहे रस्त्यावर, तुझं काय सांडलंय, तू ते काय शोधते. तेव्हा ही म्हातारी त्याला अशी वाकून म्हणते, रे रे मूढ. अरे अरे मूर्खा. कृष्णालाही मूर्ख म्हणण्याची ताकद बाळगणारी म्हातारी होती बरं का तेव्हा. रे रे मूढ न जानासी. तुला माहित नाही गतम तारुण्य मौक्तिकम. अरे मूर्खा तुला ठाऊक नाही तारुण्य रूपी मोती माझा हरवलाय. म्हणजे त्या 90 वर्ष, बरं हे तेव्हापासून चालू झालंय बरं का रंगरंगोटी. ती म्हातारीला वाटलं मी आज 90 वर्षाचे झाले तरी ती म्हातारी झाले. याला कारण त्या गोकुळात असणारा बाळकृष्ण. म्हणजे त्यांच्या सुखाचा ठेवा म्हणजे कोण, पण आपल्याला ते प्राप्त होत नाही. याचं कारण आपण आपल्या देहाशी एवढे बांधून गेलेलो आहोत. ही याच्या पलीकडे काही जग आहे, परितोष आहे हे समजून तुम्ही बघा. मला जायचंय, कुठे जायचंय, कोल्हापूरला. शेव कोल्हापूरचा धावा कोण करते, मी त्या शेवटाला धावा करते. आहे मंजूर तुम्हाला. पंचगंगा घाटावरती गेले, एक अभंग वाचण्यात आला. आधी निजती पलंगावरी. बोट करून ठेवा. आधी निजती पलंगावरी मग निजती स्थानावरी. मग निजती त्या घाटावर गेल्यावर तेवढेच आपले अश्रू गाळायचे. असा होता कसा होता, कशी होती कशी होती. तिथून बाहेर पडले, काय होतं तुमचं तो प्लॉटचं काय झालं, आणि तुमची गाडी घेऊन होता त्याचं काय झालं. म्हणजे आपण सगळ्या प्रापंचिक सुखामध्ये गुरफटून जातोय. त्याच्यामुळे देव सापडत, देव काय बाजाराचा भाजीपाला आहे. माझं कसं आहे माहिती का, माझा अंतःकरण पूर्ण पोकळ आहे. माझ्या ह्या देहामधून ज्या वेळेला माझा भगवंत फुंकतो, तो जसा फुंकतो तसा मी वाचते. तो जसा फुंकतो तसा मी वाचते. आणि हे 6 छिद्र आहेत ना, हे षड्रूप आहे, ते लगेच बाहेर जातात. मग ती जी बासरी आहे हा देहच आहे ना. म्हणजे बासरीचा बांबू ज्या वेळेला कापून आणायचा असतो त्यावेळेला काही तिथी, कारण त्या तिथींच्या शेवटी मी आहे. हा मी म्हणजे अहंकार आहे. हा अहंकार नाही तर देह भगवंताला अर्पण केल्यानंतर तो आपल्याला मिळणार नाही. तो त्या गोकुळाच्या सगळ्या जडते गोकुळीच्या मोठ्याने भजन करायचंय. शिर्डीत पाळणा सांगितला
सूचना दिल्या. काय? आई बाबा रात्र वैरेची आहे, तुम्ही जागे आहे ना? हा, मथुरेला कारागृहात पोहोचले. कारागृहात त्या देवकीच्या मांडीवर या लेकीला ठेवलं, मात्र तिने जो काही टेहा केला
मी सगळ्या शिर्डीकर जुनांचं मनापासून स्वागत करतो. ते जे आहे पोरीले सुना शिर्डीच्या तुम्ही सुना हा शिर्डीच्या सुना मला त्या अवघड आहे. पण तिथे आपल्या प्रत्येकाकडे बघितल्यानंतर प्रत्येकीच्या नावाची एक एक कथा माझ्या घरात आहे. काय करावं या गोष्टीला आता. मग आता मध्यंतरी 12-13 वर्ष पुन्हा पारायणात नव्हतो. मोठा अवघड पिढी केला नव्हतो. मग काय केलं भावानी फोटो काढले पारायणाचे. ते फोटो फुले काढायचे पाहत बसायचे आणि त्याच्यामध्ये दिवस घालवायचा वगैरे. आता जाऊया तो हा विषय कुणाचं काढायचं नाही वगैरे. मला फक्त तुम्हाला विनंती करायची आहे. हो बाई बसता चांगले पाठवल्या तर विनंती करायची आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या सौभाग्यवतीच्या कारणामुळे म्हणण्याप्रमाणे मी माझ्या आजोबाच्या नावाने त्या चिंतेच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. त्या प्रतिष्ठानच्या कार्याला जेव्हा केव्हा काही हात दिली जाईल साथ दिली जाईल त्यावेळेला तुम्ही भरपूर साथ द्या. कारण तुम्ही लक्षात घ्या 13 वर्ष पारायण केलं. 13 वर्ष पारायणामध्ये सगळ्यांचा सहभाग होता. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपण काल आपण सर्व नाट्यरसिक मंचातील सर्व सदस्यांचा साईबाबा संस्थान विश्वसंस्था शिर्डीच्या वतीने सन्मान सत्कार केलेला पासून राहिलेला आहे. कारण त्या वेळेत उपस्थित नसल्यामुळं आम्हाला त्यांचा सत्कार करता नाही आला. नाट्यरसिक मंचाचे अशोक कोटे पाटील राहिला सर्व जे माननीय अध्यक्ष
यावर्षी साई चरित्राचं 32वं वर्षाचं पारायण आज त्याची सांगता झाली आहे. इतक्या उत्साहाच्या वातावरणात आणि आनंदात हा पारायण सोहळा पार पडला आहे की इथे येणारा प्रत्येक साई भक्त, शिर्डी ग्रामस्थ असू द्या, पंचक्रोशीतला असू द्या, प्रत्येकाने पारायणात इतक्या हिरेरीने भाग घेतात की दरवर्षीप्रमाणे जो अनुभूती आहे की दरवर्षी पारायणात संख्या वाढतच जाते. पुढच्या वर्षी या दुप्पट संख्या असणार आहे आणि बायका वर्षभर पारायणाची तयारी करत असतात. या शिर्डीच्या सुना असू द्या, मुली असू द्या, वर्षभर नवीन घेतलेल्या साड्यांची घडी मोडत नाही आणि पारायणाच्या 7 दिवस बाबा उत्साहात या पारायणात येऊन बसलेले असतात आणि हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी बायका नवनवीन साड्या सगळ्या सजून दजून नटून बाबांना भेटायला पारायणात येत असतात. घरातला सगळा व्याप सगळं संपवून सगळं त्या अक्षरशः म्हणजे सगळं विसरून जेवढा वेळ पारायणात असतात त्या वेळ फक्त त्या साईमय झालेल्या असतात. त्यांना इतका दुगुणित आनंद आणि कधीही या पारायणाला कसल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याचे शिर्डीकर काळजी घेत असतात. त्यामुळे हा पारायण सोहळा शिर्डीकर, नाट्यरसिक किंवा साई ग्रामस्थ, शिर्डी ग्रामस्थ हा करतात असं तुम्ही कोणीही संभ्रम ठेवू नये. हा पारायण सोहळा साईबाबा अत्यंत उत्साहात पार करून घेतात. साईबाबा स्वतः यात बसलेले असतात. साईबाबा प्रत्येकाकडून प्रत्येक कार्य स्वतः करून घेतात. जसे साईबाबा हयात असताना द्वारकामाईत बसून प्रत्येक भक्ताला घरात बोलून काय काय करायला सांगायचे त्याप्रमाणे सगळ्यांकडनं सगळं करून घेत असतात. आम्ही सगळेजण फक्त या कार्यक्रमात मध्यस्थी आहोत. ग्रामस्थ असू द्या, नाट्यरसिक असू द्या किंवा शिर्डीचे साई भक्त असू द्या, बाहेरून येणारे साई, मी केलं मी करतो असं बाबांनी शिकवलंय. मी पणा सोडून सगळे साईमय होऊन हा कार्यक्रम करतात. त्यामुळे इथे हा इतका आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडतो की याचा कोणीही काहीही त्या विषयात बोलूच शकत नाही. खूपच आनंद असतो. 8 दिवस कुठे जातात काहीही कळत नाही आणि हा पारायण सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडलाय. यात संस्थांनी आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी खूप अनमोल आणि गाडीकर साहेबांनीही अत्यंत म्हणजे एकदम उत्साहीपणे त्यांच्या मिसेसनी आणि त्यांनी यात भाग घेऊन याचा आनंद द्विगुणित केलाय. त्याबद्दल आम्ही त्यांचे, साईबाबा संस्थांचे अत्यंत ऋणी आणि आभारी आहोत. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेला श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा त्याची काल सांगता मिरवणूक संपन्न झाली. आज काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाचीच पूर्णपणे समाप्ती झालेली आहे. खरं तर साईबाबांची पोथी वाचणं ही एक अतिशय भक्तिमय अशा प्रकारचे या ठिकाणी सर्वांना साईबाबांनी दिलेली सद्बुद्धी आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणत असतो की साईबाबांना अनेक लोक मानतात, परंतु साईबाबांना जर जाणायचं असेल तर साईबाबांचं सच्चरित्र वाचणं फार महत्वाचं आहे. साई सच्चरित्र वाचल्याने साईबाबांचे विचार, साईबाबांनी दिलेली शिकवण ही सर्व आत्मसात करता येते आणि ती समजते. आणि त्यामुळं अनेक भक्त साई सच्चरित्र केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते आणि साईबाबांवरची श्रद्धा आणखी दृढ होते. साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा सबुरीचा मंत्र घेऊन 10,000 साई भक्तांनी या वर्षी साई सच्चरित्र पारायण केलं. आज काल्याचं कीर्तन आमची शिर्डीची सुकन्या आमची लीनाताई कालेकर हिचं कीर्तन झालं आणि तिच्या कीर्तनाने आजचा हा सांगता झाला. अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरण सर्वांनी हे पारायण केलं. गेल्या 30 वर्षापासून मी स्वतः हे पारायण करतो. साईबाबांना आम्हाला याच्या माध्यमातून साईबाबा आम्हाला समजले, आमच्या जीवनामध्ये समृद्धी आली. त्यामुळे आपणही पारायण करावं आणि दर वर्षीच्या श्रावणाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी शिर्डीमध्ये पारायण होतं. या पारायणामध्ये आपण सहभागी व्हावं हीच विनंती मी आपल्या सगळ्यांना SK चॅनलच्या वतीने करतो. धन्यवाद. ओम साईराम.